अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर गंभीर आरोप केले। पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले की महानगरपालिका रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करत आहे। साहेबांनी स्पष्टपणे आदेश दिले की सगळ्यांना आर्थिक मोबदला द्यावा। आम्ही कुठल्याही प्रकारे शहराच्या विकासाच्या विरोधात नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांना पटल्यानंतर त्यांनी तात्काळ मोबदल्याचे आदेश दिले। मी त्यांचे आभार मानतो व महानगरपालिका आयुक्ताला सांगतो तुम्ही दडपशाही दंगलशाही या ठिकाणी थांबवावी। माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं पालन करावं। आम्ही तुम्हाला 5 दिवसाचा वेळ देतो। 5 दिवसाच्या आत तुम्ही याद्या प्रसिद्ध कराव्या। मला तर शंका अशी की त्यांच्याकडे डेटा सुद्धा नाही। या घाईघाई गडबडीत त्यांनी पाडलं, त्यामुळे त्यांनी आता यादी प्रसिद्ध करावी। कोणाकोणाचे घरं पाडले, जुना नकाशा किती मीटरचा होता, नवीन नकाशा किती मीटरचा आहे, तुम्ही किती मीटर पाडले, त्यांना मोबदला कधी देणार, क्रमांक 1चा प्रश्न। दुसरा प्रश्न मी या ठिकाणी त्यांना सांगतो, हा नकाशा अंतिम नाही। कुठल्या अधिकाराने तुम्ही अंतिम नकाशा नसताना त्या ठिकाणी पाडापाडी केली याचा खुलासा तुम्ही करावा। आणि जर तुम्हाला अधिकार असेल तर मग जे माझे बांधव भगिनी मागणी करताय नवीन बांधकाम परवानगीची, त्यांना तुम्ही परवानगी नाकारताय, हे उत्तर देताय की हा अंतिम नकाशा नाही, मग त्याची स्पष्टता द्यावी। एक नकाशाचे तुम्ही 2 अर्ध कसे लावता। आणि शेवटचा क्रमांक प्रश्न माझा असा आहे की जर 5 दिवसाच्या आत त्यांनी कारवाई केली नाही तर बाय नेट जी शिकायत या अधिकाऱ्यांसाठी मी हायकोर्टात जाणार। माननीय मुख्यमंत्र्यांचा आदेश, माननीय हायकोर्टाचा आदेश यांनी पालन केलं नाही, यांच्यावर मी एन्क्वायरी कमिटी मागणार। मी सेंट्रल विजिलन्स कमिशनकडे जाणार, यांच्यावर चौकशी मागणार। आणि स्पष्टपणे सांगतो, आतापर्यंत तुम्ही जी पाडापाडी केली याचा हिशोब जनतेला द्या। तुम्ही सगळ्यांना आर्थिक मोबदला द्या, त्यानंतरच कारवाई करावी। माननीय पोलीस आयुक्तांना विनंती करतो की जुने 18 कोटी रुपये बंदोबस्ताचे माझ्या माहितीप्रमाणे थकलेले आहे। या बंदोबस्ताचे किती मला माहीत नाही, तुम्ही जुने पैसे त्यांना मागावे। सर्व नागरिकांचे कागदपत्र तपासावे, त्यानंतरच तुम्ही पोलीस बंदोबस्त द्यावा। तोपर्यंत पोलीस बंदोबस्त देऊ नये ही कळकळीची आपल्याला विनंती। आणि शेवटचा प्रश्न, माननीय महापालिका प्रशासकाने सर्व प्रक्रिया केल्यानंतरच नवीन घरांना हात लावावा, अन्यथा आम्ही ही कारवाई कायद्याच्या भाषेत होऊन देणार नाही। गरज पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू। आणि जोपर्यंत आमच्या भावांना भगिनींना मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आताही पाडापाडी शहरात होऊ देणार नाही। नागरिकांचे घर व जागा जबरदस्तीने पाडल्या जात आहे, त्यांना कुठलाही मोबदला न देता बेघर केलं जात आहे। ही कारवाई पूर्णपणे अन्यायकारक आहे। त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं। मुख्यमंत्र्यांनी तत्काळ तपास करून मनपा आयुक्तांना कारवाईचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली। 5 दिवसांच्या आत कारवाईला स्थगिती देऊन योग्य मोबदला न दिल्यास महानगरपालिका आयुक्तांसाठी शहरात प्रवेशबंदी घालण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला। जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरगट यांची रिपोर्ट।